शिर्डी शहरात संत रविदास महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। आज संत रविदास महाराजांच्या 647व्या जयंतीनिमित्त शिर्डी शहर चर्मकार संघटनेच्या वतीनं अनावश्यक खर्चांना फाटा देत साध्या पद्धतीनं जयंती साजरी करत श्री साईनाथ रुग्णालयात रक्तदान शिबिर, अनाथ आश्रमात मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं व समाजाला एक अनोखा संदेश दिला आहे। या प्रसंगी शिर्डी नगर परिषद मुख्याधिकारी सतीश दिघे, कैलास बापू कोते, कमलाकर कोते, निलेश कोते, जगन्नाथ गोंदकर, सचिन तांबे, मंगेश त्रिभुवन, ॲडव्होकेट अनिल शेजवळ, ज्ञानेश्वर गोंदकर, सचिन शिंदे, अरविंद कोते, सचिन चौगुले, सुरेश आरणे, चेतन कोते, प्रकाश गोंदकर, रवींद्र गोंदकर, शिवाजी गोंदकर, साई गोंदकर, डॉक्टर सुयोग गोंदकर, संजय शिंदे, सचिन गायकवाड, नितीन धीवर, उमेश शेजवळ, कचू नाना शेजवळ या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करत समाज बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी शिर्डी शहर चर्मकार संघटना पंकज दुशिंग, संदीप झरेकर, बबलू कांबळे, राजेंद्र बोराडे, संदीप कांबळे, योगेश कानडे, सागर इल्हे, योगेश माडेकर, सयाजी पवार, दीपक पवार, प्रसाद कदम, भाऊसाहेब इल्हे, पवन कांबळे, विशाल पोटे, नाना क्षीरसागर, दिनेश बोराडे, गोठ्या कानडे यांसह सर्व चर्मकार बांधवांनी जयंतीनिमित्त अभिवादन केलंय। खरं तर आज संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती असल्यामुळं आपल्या शिर्डी नगर परिषदेमध्ये आपण ती साजरी केलेली आहे आणि इथं आपण बघत आहात की मोठ्या प्रमाणात युवक आहेत। युवकांनीसुद्धा एक वेगळी अशी जयंती साजरी केलेली आहे आणि एक विधायक कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहे। यामध्ये रक्तदान शिबिर असेल आणि एक चांगल्या प्रकारे आपल्याला खरं तर आपली महाराष्ट्राची भूमी ही खरी संतांची भूमी आहे आणि आपल्याला जर या निमित्तानं खरा संदेश द्यायचा जर काय असेल तर हे सर्व संतांनी दिलेली शिकवण जी आहे ती आपल्याला आचरणात आणून आपण ही जयंती आपण उत्साहानं साजरी करूया असं मी सर्वांना आवाहन करतो। रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शिर्डी शहरामध्ये अतिशय उत्सवामध्ये समाज बांधवांच्या वतीने आज ही जयंती साजरी करण्यात येत आहे। रविदास महाराजांच्या विचाराने आपण सगळ्यांनी प्रभावित होऊन त्यांचं कार्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांची जबाबदारी समजून आपण ते काम केलं पाहिजे आणि आज शहरामध्ये एवढ्या उत्साहामध्ये ही जयंती साजरी होत आहे। ह्या सगळ्या आमच्या बांधवांच्या वतीने जी जयंती साजरी केली त्यांना मनपूर्वक त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। भविष्य काळामध्ये सुद्धा त्यांच्या काही ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू एवढंच या निमित्ताने सांगतो। आज संत रविदास महाराज यांची जयंती शिर्डी शहर वासियांच्या वतीने या ठिकाणी संपन्न झालेली आहे। संत रविदास महाराजांचा जो समतेचा विचार होता तो समतेचा विचार घेऊन आज या शिर्डी शहर वासियांनी आणि समाज बांधवांनी त्यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीने महाराजांच्या पुण्य स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो। समाज बांधवांनी जे सामाजिक विधायक कार्य करणं गरजेचं आहे ते पाहून आज बांधवांनी साईनाथ रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तसंच अनाथ आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना भोजनाची आणि वस्त्रदानाची व्यवस्था केलेली आहे। हा सामाजिक उपक्रम ठेवून धिंगाणा घालण्यापेक्षा समाजाला विधायक अशा स्वरूपाचं कार्य या तरुण मंडळांनी केलेलं आहे। मी शिर्डी शहरवासियांच्या वतीनं या तरुण वर्गाने जे सामाजिक विधायक कार्य केलेलं आहे त्या विधायक कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि महाराजांच्या आजच्या जयंतीनिमित्त पुन्हा एक वार त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो। चांगले कर्म हाच धर्म, समता बंधुता आणि या पृथ्वी तलावर जे काय आहे ते सर्वांचं आहे अशी महान उदात्त सूत्र मांडणारे संत शिरोमणी रविदास महाराजांची आज 667वी पुण्यतिथी आहे। खरं तर बघितलं तर 637 वर्षापासून या महापुरुषांचं आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो। खरं तर ते आज आपल्यात नाहीत परंतु त्यांचे सर्व विचार आज आपल्यामध्ये आहेत आणि त्या विचारानुसार आज खरं तर आपण चाललं पाहिजे जेणेकरून समाजामध्ये समता बंधुता ही कायमस्वरूपी नांदली गेली पाहिजे आणि मन चंगा तो कटोती में गंगा या एकाच सूत्राखाली त्यांनी खरं तर काम केलं हेच खूप महत्त्वाचं आहे। आजच्या या परिस्थितीला खरंच ते अनुसरू नये। त्याच्यामुळं आज संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्तच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। भारतातील महान संत रविदास यांची आज जयंती आहे। मी सर्वप्रथम त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। आज शिर्डी शहरामध्ये ही जयंती अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आलेली आहे। त्यांच्या प्रतिमेचं पूजन झालं, त्यांना अभिवादन झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत रविदासजींनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जातीभेद नष्ट करून सगळ्या समाजाला एकत्र करून भक्तिमय मार्गामध्ये आणण्याचं त्यांनी मोठं काम केलेलं होतं।
आणि त्यांचे दोहे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, मन चंगा तो कटोती में गंगा. अशा प्रकारे लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून, दोहेंच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून त्यांनी जातीभेद नष्ट करून संपूर्ण समाज एकत्र करण्याचं मोठं महान कार्य या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांचाच विचार घेऊन, त्यांचाच वारसा या ठिकाणी पुढे चालून शिर्डीतील या सर्व युवकांनी आज एकत्र येऊन शिर्डी शहरामध्ये रक्तदानाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. वेगळ्या प्रकारचा धांगडधिंगा घालण्यापेक्षा एक समाजभिमुख जे संत रोहिदास स्वामींनी केलं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, त्यांच्या विचाराचा विचार करून या ठिकाणी हे जे त्यांनी रक्तदानाचं शिबिर ठेवलेलं आहे, मी त्या रक्तदानाच्या शिबिरासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो की यांच्या पावन जयंतीनिमित्त आपणही यावं आणि रक्तदान करावं, जेणेकरून शिर्डीतील या तरुणांना उत्साह मिळेल. आणि एक संत रोहिदास स्वामींच्या जयंतीनिमित्त, महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं संदेश लोकांमध्ये जाईल व जयंतीचं स्वरूप यांच्या माध्यमातून बदलण्यात येईल असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा संत रोहिदास स्वामी महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज संत शिरोमणी रविदास महाराज यांची 647वी जयंती शिर्डी शहरामध्ये चर्मकार समाज व सर्व शिर्डीकरांच्या वतीने साजरी करण्यात येत आहे. आजच्या जयंतीच्या निमित्ताने मी शिर्डी शहरातील सर्व समाज बांधवांना, सर्व शिर्डीकरांना, तसेच शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व समाज बांधव व नागरिकांना जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो. संतांचे जे विचार आहेत, त्या विचारांची प्रेरणा घेऊन काम करणं हीच खरी त्यांना अभिवादनाची प्रक्रिया असू शकते. म्हणून संतांचे विचार आत्मसात करणे, त्यांच्या विचारावर चालत राहणे आणि आपली वाटचाल सुरू ठेवणे हे या ठिकाणी आजच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मी अभिवादन करतो. ही अतिशय गौरवाची बाब आहे. कारण जयंती म्हटलं की DJ, जयंती म्हटलं की गाजावाजा, जयंती म्हटलं की आरडाओरडा. परंतु आज संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने चर्मकार समाज बांधवांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करून एक अतिशय चांगला संदेश दिलेला आहे. अशा अनेक वेळा असे प्रकार किंवा अशा उपक्रमांची या शिर्डी शहरामध्ये सातत्याने उपक्रम राबवले जातात. परंतु आजचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. मी सर्व समाज बांधवांचे खरोखर मनापासून आभार मानतो. मी शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचे आभार मानतो. संत शिरोमणी रोहिदास यांची 647वी जयंतीनिमित्तानं आज शिर्डी शहरातील सर्व चर्मकार समाजाच्या संघटनेंनी आणि तरुण मुलांनी आणि गावकऱ्यांनी मिळून संत रोहिदास महाराजांची अतिशय सुंदर अशी जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये, तरुणाईच्या उत्साहामध्ये शिर्डी गावाने पूर्ण रोहिदास महाराजांची जयंती या निमित्तानं साजरी केलेली आहे. त्यांची रोहिदास महाराजांची स्मरण 650 वर्षानंतर देखील होते, म्हणजे रोहिदास महाराजांच्या कामाची ही पावती आहे. खऱ्या अर्थानं त्यांचं काम आज पण लोकांच्या तळागाळाच्या समाजापर्यंत गेलं, याचा अर्थ त्यांचं जिवंत असताना त्यांनी जे काम केलं त्याचीच ही खऱ्या अर्थाने पावती आहे असं या निमित्ताने सांगू इच्छितो. अधिकारी संत शिरोमणी रविदासजी महाराज यांच्या 647व्या जयंतीच्या सर्व समाज बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा. त्याचप्रमाणे शिर्डी शहरातील सर्व राजकीय मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्यानिमित्त त्यांचेही मनपूर्वक सर्व समाज बांधवांच्या वतीने मी आभार मानतो. ऐसा चाहू राजमय जहाँ मिलको सबको अन्न, छोटे बड़े सब संभ से रविदास रहे प्रसन्न. या रविदास महाराजांच्या दोह्याप्रमाणे या संपूर्ण मानवजातीमध्ये कोणीही उच्च नाही, नीच नाही, सर्व मानवजात ही समान आहे, ही शिकवण देणारे क्रांतिकारी संत शिरोमणी रविदासजी महाराज अखंड विश्वामध्ये यांची शिकवण आजही त्या शिकवणीच्या आधारे सर्व रविदास जे अनुयायी आहे रविदास महाराजांचे ते चालत आहे. सर्व जयंतीनिमित्त सर्व बांधवांना मी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी शिर्डी शहर चर्मकार संघटनेच्या वतीने आज श्री संत रविदास महाराज यांची जयंती असल्यामुळे 647वी जयंती या निमित्ताने संत रविदास महाराज जयंती निमित्ताने या सर्व ठिकाणी सर्व समाज इथे जमा झाला आणि या चांगल्या प्रकारे आम्ही एक गावाला संदेश दिला आहे. कारण की जयंती साजरी करताना आम्ही रक्तदान शिबिर पण ठेवलं आहे आणि अनाथ मुलांना खाऊचे वाटप पण करणार आहे. त्या निमित्ताने
सर्व समाजाचा सर्व समाज बांधव इथं उपस्थित राहिले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी जे शिर्डी ग्रामस्थ जे उपस्थित राहिले सगळे मान्यवरांचे मी आभार मानतो. कोणी संत रविदास महाराज यांच्या आज 647वी जयंतीनिमित्त शिर्डीतील सर्व समाज बांधव आज नगरपालिके येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला व शिर्डीतील आजी माजी नगरसेवक तथा अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी आमच्या या संत रविदास महाराज यांच्या जयंतीला उपस्थित लावली व शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री सतीश दिघे साहेब यांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तर मोठा गाजावाजा न करता आम्ही एक धार्मिक काम समजून आणि DJ किंवा मोठा बँड वगैरे न लावता आम्ही एक मोठा खर्च न करता श्री साईनाथ रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे व अनाथ मुलांना फळ खाऊ वाटप हे संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आमचं केलेलं आहे. संत रविदास महाराजांची 647वी जयंती असल्यामुळे सर्व शिर्डी शहरातील चर्मकार बांधवांना व शिर्डीतील नागरिकांना संत रविदास जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.